जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मढी यात्रेसाठी जात असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय। अंदरसूल काळामाता येथे झालेल्या अपघातात एक महिला भाविक ठार झाल्याची घटना घडली आहे। दिनांक 29 मार्च रोजी 11:30 वाजेच्या सुमारास अंदरसूल तालुका येथे अपघातांचा स्पॉट असलेल्या काळामाथा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अंजनाबाई पांडू राठोड वय वर्ष 50 राहणार हरसूल तालुका पेठ या जागीच ठार झाल्या। मढी येथे जात असताना अंदरसूल येथे पेठ येथील भाविकांची वाहने लघुशंका करण्यासाठी थांबली असता रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत या भाविक महिला ठार झाली असून या महिलेच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाल्यामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रक्ताचा आणि मांसाचा सडा पडलेला आढळून आला। दरम्यान या महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिकामधून उपजिल्हा रुग्णालयात येवला येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय, तर येवला तालुका पोलीस या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप तसेच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळू नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी होल्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे। अर्थात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले होल्डिंग काढले, त्यामुळे काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी होल्डिंग काढले असले तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अशा स्वरूपाचे होल्डिंग उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे दिला जातोय। मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळू नये तसेच त्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेऊन छगन भुजबळ यांनी विरोध केला होता आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील भुजबळ यांनी वैयक्तिक पातळीवर जात एकेरी टीका केली होती। भुजबळ हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आलेत, त्यामुळे महाराष्ट्रात भुजबळ विरुद्ध सकल मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असताना भुजबळ यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात केली जाते। यामागे भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी व्यूहरचना आखल्याचे बोलले जाते। नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होताच येथील सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी मिळू नये यासाठी गाव पातळीवर होल्डिंग उभारून भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप व राष्ट्रवादी समोर दबाव तंत्राचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली आहे। सध्या नाशिक तालुक्यातील 2 ते 3 गावांमध्ये अशा प्रकारचे होल्डिंग दिसून येत असून यापुढे प्रत्येक गावात आम्ही होल्डिंग उभारू असा इशारा येथील सकल मराठा समाजातर्फे दिला जातोय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। या कोल्हापूर मतदारसंघ हा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा मतदारसंघ आहे। छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या संस्थान काळामध्ये अनेक मोठी कामं केली, ज्याचा इतिहासानं पुढच्या काळामध्ये 100 वर्षाच्या राजवटी यातून शिकल्या। त्यामध्ये शिक्षण संस्था असतील, वसतिगृह असतील, धरणं असतील, अनेक सोयीसवलती केल्या। पण छत्रपती शाहू महाराजांनी घराघरात अभिमान आहे, निश्चितपणानं या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। खरं तर उमेदवार बदलाची चर्चा फार होती, उमेदवारी मिळणार की नाही मिळणार अशा पद्धतीची देखील चर्चा होती, मात्र तुमचा विश्वास ठाम होता आणि अखेर तो विश्वास सार्थकी ठरला आहे। माझा विश्वास झाला कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हारीचा वाटा का विना उचलू शकलो, या कामाच्या बळावर मला उमेदवारी देतील याची ठाम खात्री मला होती। खरं तर तुमच्या समोर शाहू महाराज आहेत, ते तुमच्या आधीच आता आघाडीमध्ये प्रचारामध्ये त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। पण मी विद्यमान खासदार असल्यामुळे माझं काम लोकांच्यापर्यंत आहे। महाराजांनी अजून कामाची सुरुवात करायची आहे आणि उमेदवारीचे 2019ला आमचं ठरलंय हा एक पॅटर्न तुमच्या बाजूनं होता। आता 2024ला काय वाटतंय 2019
पेक्षा 2024ची लोकसभा निवडणूक सोपी जाईल असं वाटतं? मला वाटते अधिक सोपी जाईल. त्याचं कारण असं की आता मागच्या वेळीपेक्षा महायुतीच्या सगळ्याच राज्याचं असेल, केंद्राचं असेल, प्रचंड असं विकासाचं काम झालं आहे. आणि हे विकासाचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावदारपणानं कोल्हापूर शहरामध्ये दिसतंय, ग्रामीण भागामध्ये दिसतंय, वाडी वस्तीवर दिसतंय. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या नळांच्या पाण्याची सोय झालेली आहे. यामध्ये माता भगिनी भरभरून मतं आमच्या महायुतीला देतील. आणि म्हणून मोठी ताकद या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मागं उभं राहिलेली आहे. आणि म्हणून मागच्या वेळेपेक्षा सुद्धा चांगलं मताधिक्य मला मिळेल हा ठाम विश्वास मला आहे. 15 वर्षानंतर पुन्हा छत्रपती आणि मंडलिक घराणा आमने-सामने आला आहे. उमेदवार जरी बदलले असले तरी देखील रणनीती कशी असेल, कारण की पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. माझी माध्यमांना नम्र विनंती आहे, ही दोन घराण्यांची लढाई नाही. आणि 15 वर्षानंतर ते घराणे आले ही कृपया आपण म्हणू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मग 15 वर्षाचा जर इतिहास तुम्ही बघितला तर 15 वर्षापूर्वी काय झालं होतं, जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. यावेळीसुद्धा ही निवडणूक जनता हातामध्ये घेईलच. त्याच्याबरोबरच या जिल्ह्यातले प्रमुख नेतेसुद्धा माझ्याबरोबर आहेत. म्हणून अधिक ताकदीने मी निवडणूक जिंकेल याचा विश्वास मला. मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आता या पुढचं नियोजन कसं असणार? निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात होते, छाननी असते, माघार असते, त्यानंतर प्रचाराला सुरुवात होते. आज जे उमेदवार म्हणून कोण, आता अनेक उमेदवार उभारणार होते, काही लोक त्यात उभारलेच नाहीत, त्यांना उमेदवार म्हणत नाहीत. जो या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरतो त्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हटलं जातं. खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आता तुमच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे. एक शब्द तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यापासून जो वापरला जातोय, गद्दार या शब्दाचा मोठ्या प्रमाणात या प्रचारामध्ये सुद्धा वापर होतो, याला कसं टॅकल करणार? मला गद्दार म्हणून कधी घोषणा माझ्या पुढे कोणी दिलेली नाही. त्याचं कारण असं, मी विकासासाठी शिंदेसाहेबांची साथ घेतलेली आहे. आणि हे विकासासाठी घेतलेला निर्णय सामान्य कार्यकर्त्यापासून सगळ्या प्रमुख नेत्यापर्यंत लोकांना आवडलेला होता. आणि त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडलं, त्यामुळे मला लोक त्या पद्धतीचे शब्द वापरणार नाही माझी खात्री आहे. यावेळेचं लीड कसं राहील असं? मागच्या वेळेपेक्षा अधिकचं मताधिक्य राहील हे माझं म्हणणं आहे. पण मला वाटते लोक ही निवडणूक अजून कुठं नेऊन ठेवणार आहेत याचा अंदाज काय मला आलेला नाही, कारण प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीचा धोळा अजून उडायचा आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले. त्यामुळे आज आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले हे देखील उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. दादा, काय प्रतिक्रिया आहे? प्रकाश आंबेडकरांना भेटायला आला तुम्ही? आयुष्यातला अतिशय चांगला क्षण आहे की इकडे मी पहिल्यांदा राजगृहामध्ये येतोय आणि मला खूप बरं वाटते की मी पहिल्यांदा इथं पोहोचतोय म्हणून. पुणे लोकसभा कडून उमेदवार असणार, आता पहिल्यांदा भेटू तर त्या मला भेटण्यासाठी चांगलं. मला एक मिनिट आतमध्ये पहिलं एक मिनिट साहेबांना मला साहेबांना भेटू द्या. ऐका ना, पहिलं बाईट नको मला पहिल्यांदा मी लोकसभा लढणारच आहे. मला फक्त पहिले साहेबांना भेटून मला उशीर झाला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली आहे. यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेऊन आणि श्वेत वस्त्र परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत येशू ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते. येशूला क्रूसावर चढवण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरूपात कलाकारांनी सादर केला. या मिरवणुकीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी वधस्तंभ खांद्यावरून वाहून नेत हा शोक दिवस पाळलाय. येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रूसावर आपले बलिदान दिले तो दिवस गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो. ख्रिस्ती बांधवांची शहरात 3 ते 4 प्रमुख प्रार्थनास्थळे असून तेथे या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. इगतपूर येथील सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये फादर झेवियर यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूंनी उच्चारलेल्या हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. मी तुला खचित खचित सांगतो आज तू माझ्यासोबत सुख लोकात असशील. बाई पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई. माझ्या देवा तू माझा त्याग का केला, मला तहान लागली आहे, पूर्ण झालं आहे. हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. या 7 वाक्यांवर प्रवचन दिलंय. या प्रसंगी चर्चचे धर्मगुरू फादर झेवियर, फादर अजय, सर्व सिस्टर्स आणि सर्व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही शुभ शुक्रवार साजरा करत आहोत. शुभ शुक्रवार अशासाठी की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये तर त्याचं तारण व्हावं. आणि आम्हा मानवांच्या तारणासाठी स्वर्गीय पुत्र येशू ख्रिस्त ह्या धर्तीवरती येऊन क्रूसावरती मरण पावला आणि त्याच्या रक्तानं मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा झाली. आणि म्हणून हाच आमच्यासाठी हा शुभ शुक्रवार आहे की आम्ही सर्वजण मोकळे झालेलो आहोत, स्वर्गाचे वारस झालेलो आहोत. तर तुम्हा सगळ्यांना या ख्रिस्ताची आशीर्वाद आणि प्रार्थना मिळो ही सदिच्छा. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. पाहिजे निगेटिव्ह नसला पाहिजे याबाबत थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन्स होते, ते प्रेझेंटेशन्स झाले आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली. तर सांगली आणि भिवंडी या 2 जागेवर तिढा कायम आहे, त्याबद्दल काय या बैठकीत आहे की ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा याच्यावरती बसलो आहोत. तुम्हाला इंडिकेशन नाही आहे का? मी जेव्हा तुम्हाला एवढंच सांगतोय की आम्ही आज पुढच्या 1.5-2 महिन्यातला प्रचार कसा करायचा, विषय काय असावा, मुद्दे काय असावेत, पुढच्या घोषणा काय असल्या पाहिजेत. आता एक साधी घोषणा निघाली, बस हुई महंगाई की मार, अब क्यों चाहिए मोदी सरकार. एक साधी घोषणा आमच्या तोंडात नाही झाली. असं आम्ही सगळे काय काय करू शकतो. आपण काय विषय आणू सांगतो समोर, महाराष्ट्रात काय चालू आहे, कायदा आणि सुव्यवस्था काय चालू आहे, गद्दारी कशी झाली, लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत खंजीर कसे खुपसले, हे कसे प्रचारात मुद्दे आणता येतील त्याच्याबाबत दोन्ही नेत्यांसमोर चर्चा झाली. काँग्रेसचे नेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, त्या प्रकारे शिवसेनेने जागा. हे बघा, ते असं कोॲलिशनमध्ये होतच असतं. एक कोणीतरी नाराज होत असतो, पण अंतिमतः सगळ्यांची मनं एकत्र करून कोॲलिशन पुढे जात असतं. आज एवढ्या बैठकीत आपल्याला मी बैठकीचा सारांश सांगितला की नाही, की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या 2 महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे, तो काय लेवलला गेला पाहिजे,
इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे याच्याबाबत चर्चा झाली हो. म्हणजे आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार करा. पण असं काय ठरलंय का ज्या वादग्रस्त जागा आहे अहो, जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलंच असेल ना. काल काँग्रेसच्या नेत्याने उघड नाराजी केली होती. अहो, नाराजी आम्ही पण व्यक्त करत असतो, फक्त आम्ही नाराजी उघड व्यक्त करत नाही. पद्धत असते कोलिशनमध्ये. भिवंडीची जागा तुम्ही ठेवली तुमच्याकडे असं म्हणायचं ना? तुम्ही काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा, आम्ही काही म्हणत नाही. प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयने क्लीन चिट दिलेली आहे. विमान जे भारतीय विमान घोटाळा प्रकरणी त्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्याने केस दाखल करायला सांगितलं सीबीआयला. आता सीबीआयने क्लीन चिट दिलेली आहे. बीजेपी में शामिल हो जाओ, भाई ठोक के वापस हो जाओ, चलता है. वॉशिंग मशीन है ना. यात पहिली नावाची यादी जाहीर झाली, 8 जणांची नावाची यादी जाहीर झाली. मुख्यमंत्र्यांचे पुत्र एकनाथ शिंदे यांचं नाव त्या पहिल्या यादीमध्ये नाहीये. आता त्यांचे पुत्र त्या यादीमध्ये नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर मी कशा देणार हो? माझा काय संबंध? त्यांनी ते ज्याच्या घरात असतं त्यांनी बघावं ना, त्या घरात काय उद्या शिजवायचं आहे, आपल्याकडे आज काय खायला मिळणार आहे. मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा, उद्या वडे खा? आपलं काम नहीं ना. तो प्रदेश अध्यक्ष उन लोग बैठते हैं. अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है, लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जा रही है. ऐसा है कि उनको हम सब फोन करके बताते हैं कि ये हुआ, ऐसा हुआ, क्या होने वाला है. तो ये सब खबरें हम देते रहते हैं. ऐसा कुछ नहीं है कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं है. हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं. हमारा खुला पुख्ता है, खुली किताब है हमारी. हम लोगों को छुपाना कुछ नहीं है. हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्रहित में, संविधान बचाने के लिए, इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होके जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा. ये आज के वक्त की जरूरत है. गोविंदा के ज्वाइन करने के लिए जिस जमाने में गोविंदा हिट था, जब सुपर हिट एक्टर था, तब वो कांग्रेस के पास था. अभी वो रिटायर्ड खिलाड़ी हो गया. रिटायर्ड क्रिकेटर भी किधर भी जाए तो थोड़ी किसी को चिंता होती है. विराट जाएगा तो चिंता है ना. रिटायर्ड आदमी किधर भी चले जाता है. सर, लिस्ट जारी होने के बाद उद्धव गुट की तरफ से आपके खुद जो सुप्रीमो हैं शरद पवार जी, उन्होंने कहा गठबंधन धर्म नहीं निभाया जा रहा है. भिवंडी सीट को लेकर नाराजगी भी जाहिर की जा रही है. किधर शरद पवार जी ने किधर कहा? मुझे बताओ किसके पास है? लेकिन जो सूत्रों की जानकारी मुझे मत बताओ. उनके पास कोई सूत्र नहीं रहता है, कोई उनकी बात बाहर नहीं बता सकता. भिवंडी सीट के लिए कोई खींचतान नहीं है सर? उसके लिए खींचतान नहीं है. अरे आपको मैं अभी हम लोग प्रचार कैसा करना है आगे के 2.5 महीने के लिए, उसके के लिए हम 3 घंटा इकट्ठा बैठे. शरद पवार जी थे, पृथ्वीराज चौहान साहब थे, बाला साहब थोरात साहब थे, उद्धव ठाकरे जी थे, हमारे अध्यक्ष जयंत पाटिल जी थे, बाला साहब थोरात थे. तो आपको लगता है कि बिना दिल बनाए हुए हम बैठे वहाँ पे? क्लोजर रिपोर्ट इन द एविएशन, civil aviation, when Praful Patel was the minister in the aircraft. I congratulate Praful Patel ji that he has after all this got a clean chit which he wanted, and that's why he is in BJP. नवनीत राणा यांनी स्वतःच्या पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्याच्यात आम्हाला काय करायचं होतं? कोर्टाची त्यांच्या जात पडताळणीच्या कोर्टाची निकाल येण्याच्या पूर्वी भाजपने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. आणि भाजप कोर्ट पण स्वतःकडे आहे असं मानते. सरकारी अधिकारी तर ते म्हणजे चापूक घेऊनच सांगतात हा निकाल द्या. या पद्धतीने आज बर्वेंचा निकाल आला आहे. त्यांचा सर्टिफिकेट डायरेक्ट बॉडीनेच नामंजूर करून टाकलं. हे शॉकिंग आहे सगळं. ठीक आहे, सत्ता राबवतात, सत्ता राबवली जाते, पण हे फार काळ टिकत नाही. हा अतिरेकी कारभार झाला. एका मागासवर्गीय स्त्रीला तिचं म्हणजे तिला मोठेपणा मिळत असताना तिचा पाय खेचून तिला मागे करणं आणि समितीने तिचं सर्टिफिकेट नाकबूल करणं, एका मागासवर्गीय स्त्रीला तिच्या मिळालेल्या जो काही तिचा हे होता हित होतं त्या हिताला बाधा पोहोचवली. मागासवर्गीयांना कळेल ना आता हे कसे आहेत. हे काही सीट आम्ही आमच्या कुठल्या नेत्याच्या बायकोला देत नव्हतो. ती बर्वे ही प्रामाणिक काँग्रेसची कार्यकर्ती आहे. ती एकेकाळी जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती, बोलणारी आहे, वक्ता आहे, विचार करणारी आहे. तिने चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद चालवली. अशा स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवणं हा खूप मोठा गुन्हा आज बीजेपीने केलाय.
महाराष्ट्रातला सगळा जो मागासवर्गीय समाज आहे, जो बहुजन समाज आहे, जो संविधानावरती विश्वास ठेवतो तो समाज आहे, त्यांना सगळ्यांना कळलं की बर्वेताई जिंकल्या असत्या, त्या जिंकू नयेत म्हणून त्यांनी त्या बर्वेताईला बाजूला काढलं. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते, उद्धवजी उपस्थित होते, बाळासाहेब थोरात, मी होतो, आणखी काही जयंतराव पाटील होते. त्यामध्ये एक कॅम्पेनच्या बद्दलचं, जाहिरातीच्या बद्दलचं एक प्रेझेंटेशन आज एका एजन्सीनी दाखवलं. त्यामध्ये आम्ही ते प्रेझेंटेशन पाहिलं, आमच्या काही सूचना केल्या. त्यानंतर पुढच्या कॅम्पेनच्या संदर्भातले काही चर्चेचे विषय झाले आणि अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात बरेचसे विषय आम्ही त्यामध्ये मार्गी लावलेले आहेत. आता त्यामध्ये काही निर्णय झाले, त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल. सर, ज्या पद्धतीनं जागा वाटपाच्या बाबतीत जे वाद येत होते ते शमलेत का? एकूण जागा 48 आहेत. पक्ष 3 आहेत, काही इतर छोटे पक्ष आहेत. 2 पक्षाच्या आघाडीचा आम्हाला अनुभव आहे. 3 जरा आणखी अवघडीचं असतं. त्यामुळं बहुतेक सगळे विषय संपलेले आहेत. काही थोडेसे आहेत, त्याची चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे कालच नाराजी व्यक्त केली होती आजच्या बैठकीत बोलून दाखवले. नाही, आता बघा, मी आपल्याला काय सांगितलं की काही विषय थोडेसे प्रलंबित आहेत. तिढा वगैरे काही नाही. आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला झालेले आहेत. काही जे सगळी चर्चा काही एका दिवसात होणार नाही, मी आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवू. पण आज प्रामुख्यानं ॲडव्हर्टायझिंग, कोऑर्डिनेशन, अर्ज भरायला कोणी जायचं, स्टार प्रचारक कोण असेल, असे हे जे कॅम्पेन विषयक प्रश्न असतात ते बरेचसे आम्ही चर्चा केली. काल यादी जाहीर केली होती, त्याच्यापासून अनेक बैठका झाल्या, मात्र वंचितच्या कालपासून एकाला करोड भूमिका घेतली आणि आज संजय राऊतांनी पाटील वंचितशी ज्या लोकांनी चर्चा केली आहे ते चर्चेत आहेत. त्यांची संपली का नाही त्याबद्दल जिथे काही चर्चा झालेली नाही. आणखी कोणी भेटणार असेल काय असेल तर काही मला कल्पना नाही. पण आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन थांबवलं पाहिजे. हे अपील आमचं सगळ्या पक्षांना, छोट्या लहान मोठ्या पक्षांना आहे की आपण ज्या उद्देशाने इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे त्याच स्पिरिटमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होऊ देता कामा नये. काल शिवसेनेने जी यादी जाहीर केली होती, या यादीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबतीत उद्धव ठाकरेंची आज काही चर्चा झाली का या बैठकीमध्ये? पण मी सांगितलं ना, काही प्रश्न चर्चेमध्ये अजूनही आहेत. सांगलीतले नेते दिल्लीत गेले होते, नेते सांगलीच्या जागेसाठी, आणि त्यांनी हायकमांडची अशी पण मागणी केली की मैत्रीपूर्वक तिची निवडणूक झाली पाहिजे. कसं बघतात त्याच्या मागणीकडे? पण मी सांगितलं ना आपल्याला की काय अजून थोडेसे प्रलंबित मुद्दे आहेत. एका दिवसामध्ये सर्व 48 लोकसभा जागेच्या निवडणुकीचा काही प्रश्न सुटला नाही. मग कोऑर्डिनेशन चालू आहे. त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही सुटलेले नाही त्याची चर्चा चालू आहे. स्पेसिफिक कुठल्याही स्पेसिफिक प्रश्न उमेदवाराबद्दल किंवा जागेबद्दल मी बोलणार. देखिए, जैसे मैंने कहा कि आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है, जो गठबंधन के पक्ष है, उसमें से आज बैठक हुई. उसमें राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार ग्रुप के पवार साहब खुद थे, उद्धव जी ठाकरे स्वयं थे, जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे, बाळासाहेब थोरात थे और कुछ नेता थे. एडवर्टाइजिंग कैंपेन के बारे में प्रेजेंटेशन हुआ, सबने देखा, उसमें हमने अपने सजेशंस दिए हैं. बाद में आगे कैंपेन के बारे में, कोऑर्डिनेशन के बारे में, वॉर रूम के बारे में, पर्चा भरने जाएंगे तो उसके लिए कौन जाएगा, कॉमन मीटिंग कैसे होंगी, इसके बारे में काफ़ी सारी बातें हुई जो चलती रहेंगी आगे. गोविंदा ने आज शिवसेना जो लिस्ट जारी हुआ था उसमें काफी बॉलीवुड एक्टर गोविंदा ने आज शिवसेना ज्वाइन किया है. अच्छी बात है. अगर किसी कोई पार्टी में कोई ज्वाइन करता है तो सर, कल जो लिस्ट जारी हुई थी उद्धव की तरफ से उस पर काफी ज्यादा नाराजगी आप लोगों ने जताई थी कि जो है कोऑर्डिनेशन नहीं किया गया. जैसे मैंने कहा कुछ मुद्दे हमारे भी चर्चा में हैं.
बाबा एक महत्त्वाचा प्रश्न, रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जात पडताळणी समितीने रद्द केले. दुसरीकडे नवनीत राणा यांचं जे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं, त्याचं स्टेटस सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतं. असं आहे की ज्या प्रकारे न्यायालयाचा निवडणूक आयोगाचा वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय, किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहताय. रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल, पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली, एक विशेष समिती नेमली गेली, सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली गेली आणि आज स्क्रुटिनीमध्ये काही निर्णय घेतले. त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही अपील केलेलं आहे. पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जाते हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे आहेत, त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलंय. त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे. तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे हे आपल्या निदर्शनास आलं असेल. याकरता ही यादी जी असेल किंवा आमची जी अलायन्सची घोषणा असेल ती अधिकृत घोषणा काही दिवसानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली जाईल. तारीख आणि वेळ तुम्हाला सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट देण्यात आली आहे, ते जेव्हा एव्हिएशन नंतर तेव्हा एअरक्राफ्ट हे वॉशिंग मशीन मोठं व्हायला लागलेलं आहे. काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डींची वॉशिंग मशीन झालं, आज प्रफुल्ल भाईंचं वॉशिंग मशीन झालं. शेवटी ही मंडळी भाजपमध्ये का गेलेली आहे? याच्याकरताच गेलेली आहे. त्यांच्या विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहेत, त्या कधी बंद होत नाहीत, त्या पुन्हा जिवंत केले जातात. आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्यापैकी काही नेत्यांना क्लीन चिट मिळाले, काहींना मिळालेली नाही. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.